परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेच्या विटंबनेचा तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेल्या दुर्दैवी मृत्यूचा राहुरी फॅक्टरीत निषेध। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेच्या विटंबनेचा निषेधार्थ तसेच पोलीस कस्टडीत असलेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत दुर्दैवी मृत्यू झाला। या निंदनीय घटनेचा निषेधार्थ आज मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आरपीआय राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय तसेच राहुरी फॅक्टरी व्यापारी संघटनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला। यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, आरपीआय राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, प्रसिद्ध रील स्टार प्रदीप थोरात, डॉक्टर विजय मकासरे, श्री शिवाजीनगर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विष्णुपंत गीते यांनी प्रातिनिधिक स्वरूपात घटनेचा निषेध नोंदवला। यावेळी आरपीआय उपतालुका अध्यक्ष सुनील चांदणे, श्री शिवाजीनगर व्यापारी असोसिएशन उपाध्यक्ष सुनील विश्वासराव, पिंटू सोनी, राजू थोरात, चंद्रकांत कपाळे, आप्पासाहेब कोहोकडे, नवनाथ गजर, विठ्ठल देवरे, अभि आहेर, अतुल त्रिभुवन, किरण पंडित, विशाल बर्डे, मच्छिंद्र पडागळे, योगेश वाघ, दत्ता दरंगले, माजी नगरसेवक नाना बर्डे, राजेंद्र लांडगे, तैनूरभाई पठाण, सलीमभाई तुषार दिबे आदीसह राहुरी फॅक्टरी परिसरातील भीमसैनिक, संविधानप्रेमी, व्यापारी वर्ग व परिसरातील नागरिक उपस्थित होते। तोडता असा सुशिक्षित असणारा कायद्याचा अभ्यासक आपला बांधव सूर्यवंशी याची हत्या या प्रशासनाने केलेली आहे, पोलीस प्रशासनाने केलेली आहे। या पोलीस प्रशासनाला या घटनेमध्ये मारहाण करून त्याचा खून केला या कलमान्वये 302 त्या संबंधित पीआय आणि DYSP वर पहिले दाखलच व्हायला पाहिजे। तसेच त्याच्या मृत्यूला जबाबदार असणारे सर्वच। त्याचा एक फोटो पाहिला मी रस्त्यावर आंदोलन करतानाचा, हातात वही पेन असणारा हा माणूस हा हिंसक कधीच होऊ शकत नाही, परंतु त्याला जाणून बुजून समाजातील सुशिक्षित मुलगा म्हणून त्याला ताब्यात घेतलं, त्याला मारहाण केली आणि त्याच्या PM रिपोर्ट मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे मल्टिपल इंजुरीज। आणि ह्या इंजुरीज एक तर अपघाताने होतात किंवा मारहाण केल्यानेच होतात। आणि पोलीस कस्टडीत असताना त्याला ती जी मारहाण झाली त्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यासाठी आपण सर्वजण आज या रस्त्यावर आलेलो आहे। तुमचे सर्वांचे प्रथम मी आभार मानतो आणि आपल्या मूवमेंट अगेन्स्ट करप्शन या चळवळीच्या वतीने मी सूर्यवंशी आपला बांधव याला पहिली श्रद्धांजली अर्पण करतो। आणि घटना घडली निंदनीय आहे आणि आज सर्व जाती धर्माचे लोक ह्या बंदसाठी पुढे आले, त्याचे सगळ्यांचे मी आभार मानतो। व जिल्ह्याचे नेते सुरेंद्रभाऊ थोरात, तालुक्याचे नेते विलास नाना साळवे व इतर सर्व व्यापारी मंडळ, पत्रकार बंधू आणि सर्व जाती धर्माचे या सहभागी झाले। कारण घटना परभणीची अतिशय वेगळ्या पद्धतीची झालेली आहे। पोलिसांनी जी मारहाण केली सूर्यवंशी या व्यक्तीला का हा भीम सैनिक हा आंबेडकर चळवळीतला आणि बाबासाहेबांना मानणार आहोत। सर्वप्रथम या परभणीमध्ये जो जातीवाद झालाय प्रशासनाकडून झालाय, आता हे सिद्ध झालेलं आहे की एक संविधानप्रेमी आमचा सोमनाथ सूर्यवंशी याला जीव गमावा लागलेला आहे आणि आमची सर्व भीम अनुयायांची ही तीव्र भावना झाली आहे। आणि आमची एक प्रथम मागणी आहे की याच्यामध्ये कॉन्स्टेबल असतो किंवा कलेक्टर असतो याच्यावरती 302 दाखल झाला पाहिजे। कारण काय होतं माहिती आहे का,
संविधान इलेक्शन सगळ्याच करतंय, पण संविधानाला जेव्हा वाचवायची वेळ येते त्यावेळेस फक्त बौद्ध समाज आणि भीमसैनिकच रस्त्यावर येतात. बाकीचे लोक फक्त सवलती घेतात आणि लांबून माझ्या पाहतात. आता सोमनाथ सूर्यवंशी हा जरी वडार समाजाचा जरी असला तरी आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे, कारण तो संविधान प्रेमी होता आणि त्याच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ, शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्यासाठी लढू. आणि हे जे सरकार आलं हे मनुवादी विचाराचं, ज्या दिवशी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या खून झाला त्या दिवशी हे हरामखोरांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत होते. आम्ही त्याचा प्रथम जाहीर निषेध करतो आणि या फडणवीस सरकारला आम्ही ठणकावून सांगतो, याच्यानंतर आम्ही तुम्हाला कुठल्याही गोष्टीची विनंती करणार नाही. आम्ही तुम्हाला इशारा देणार की संविधान हे सगळ्यांचा बाप आहे आणि बाप राहील. तुम्हाला वाटत असेल मनुवादी सरकार आलं म्हणून मनुवाद परत चालू होईल किंवा मनुस्मृती तुम्ही परत याच्यामध्ये आता हे करताल, पण हे विसरून जा. 5000 वर्षाची मनुस्मृती 60 वर्षाच्या संविधानापुढे ना थरथर कापती. आणि पूर्ण एकदा सांगतो की आमचा भाऊ सोमनाथ सूर्यवंशी याला भावपूर्ण श्रद्धांजली. जय भीम. अशी घटना झाली तर राजकारणी लोक माथे फिरू म्हणून त्याला क्लीन चिट देतात, परंतु तो माथे फिरू नसून त्याच्या माग जे कोणी सपोर्टर असतील त्यांच्यावरही राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल व्हावे असे आम्ही RPIच्या वतीने गेल्या 5-6 दिवसापूर्वी तहसील कार्यालयाला निवेदन दिलं होतं. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाट. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.